नमस्कार, मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजडब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक खास पदार्थ घेऊन आलेले आहे आणि ते म्हणजे सोलापुरी स्टाईल शेंगदाण्याची चटणी। तर ही शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी अतिशय सोपी आहे आणि ही आपण मस्त पारंपरिक पद्धतीने करणार आहोत। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी शेंगदाण्यांना थोडंसं मिठाचं पाणी लावून ठेवलेलं आहे। हे शेंगदाणे थोडेसे सुकले की आपण हे भाजण्यासाठी घेणार आहोत आणि भाजण्यासाठी आपण अगदी सोप्या पद्धतीने भट्टी स्टाईलमध्ये हे शेंगदाणे भाजणार आहे। इथे पॅनमध्ये मी मीठ गरम करायला ठेवलेलं आहे। मीठ चांगलं कडक झालं, गरम झालं की यामध्ये आपण थोडे थोडे करत हे शेंगदाणे घालणार आहोत आणि याला सतत अशा प्रकारे हलवत हे भाजून घ्यायचे आहेत। चांगले खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत। एकदमच खूप सारे शेंगदाणे घालायचे नाही आहेत। मीठ आपण जितकं घेतले त्याच्या अंदाजे आपण यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे घालायचे आहेत। आणि हे मीठ मी नेहमी वापरते त्यामुळे याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। या मिठाचा आपण नंतर वापर करू शकत नाही, त्यामुळे आपण हे मीठ पुन्हा असंच वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी ठेवू शकतो बाजूला। आता या मिठामध्येच मी केक भाजण्यासाठी म्हणा किंवा बिस्किट करण्यासाठी वापर करते। अशा प्रकारे आता हे शेंगदाणे भाजून झाले की आपण ह्या जाळीवर काढून घेणार आहोत, म्हणजे मीठ अलगदपणे खाली पडतं आणि फक्त आपल्याला शेंगदाणे वेचता येतात। आता ही दुसरी बॅच मी यामध्ये घातलेली आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे सतत हलवायचे, नाहीतर एकाच बाजूने शेंगदाणे खूप करपून जातील। अशा प्रकारे मी सर्व शेंगदाणे भाजून घेते। आता हे सर्व शेंगदाणे आपल्याला एकसारखे करण्यासाठी पुन्हा एकदा मीठ एकदम चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि सगळे शेंगदाणे एकदमच आपण या मिठामध्ये घालणार आहोत, जेणेकरून हे सर्व बाजूंनी एकसारखे छान असे भाजले जातील। आणि दुसऱ्यांदा आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। आता याला या जाळीच्या साहाय्याने सतत हलवायचं आहे। काही काही शेंगदाणे तुम्ही बघू शकता फुटत देखील आहेत। हे चांगले खरपूस झाले की आपण हे बाजूला काढून घेणार आहोत। आणि अशा सोप्या सोप्या रेसिपींसाठी तेजडब्ल्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे आता सध्या 740 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट इथून पुढे कायम असू द्यात। आता हे शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। या जाळीमध्ये जितके बसतील असे आपण मीठ खाली पडेल अशा पद्धतीने हे काढून घेऊयात। शेंगदाणे थोडेसे थंड झाले की आपण आता याचा साल काढूयात। हे थोडेसे थंड करण्यासाठी आपण ठेवणार आहोत। आता हे गरम आहे तर याचा साल निघत नाही आहे। आपण हे थोडेसे थंड झाले की पुन्हा एकदा ट्राय करूयात। हे तुम्ही बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने लगेचच याचं साल निघतं आहे, त्यामुळे अगदी घाई करायची नाही आहे। शेंगदाणे प्रॉपर थंड होऊ द्यात, त्यानंतर तुम्ही याचं साल अगदी अलगदपणे काढू शकता। अशाच प्रकारे आपण सर्व शेंगदाण्याचे साल काढून घेऊयात आणि शेंगदाणे पाकडून घ्यायचे आहेत। आणि ही शेंगदाण्याची चटणी जेवणात तोंडी लावण्यासाठी देखील छान वाटते, किंवा ज्यावेळी तुम्हाला काही भाजी करण्यासाठी नसेल त्यावेळी देखील तुम्ही ही शेंगदाण्याची चटणी खाऊ शकता। ही चटणी बनवायला थोडा टाईम लागतो, पण खाण्यासाठी अतिशय एक नंबर असणार आहे। आता इथे मी हे छोटंसं उखळ घेतलेलं आहे, खलबत्ता। यामध्ये आपण हे थोडे थोडे शेंगदाणे घालून कुटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हे आपण हळूवारपणे कुटतोय, त्यामुळे याचा ओबडधोबड असा कूट तयार होणार आहे। थोडे थोडे शेंगदाणे घालून आपण हे कुटून घ्यायचं आहे आणि याचा कूट झाला की आपण
चमच्याच्या साहाय्याने तो एका बाजूला काढून ठेवूयात. याला अधूनमधून असं मिक्स करायचे आणि पुन्हा एकदा कुटून घ्यायचे. हे जर तुम्ही मिक्सरवर केलं तर याची चव अतिशय वेगळी लागणार आहे. जर तुम्हाला प्रॉपर सोलापुरी स्टाईल शेंगदाण्याची चटणी करायची तर तुम्हाला ही प्रोसेस करावीच लागणार आहे. अशा प्रकारे उखळ किंवा खलबत्ता यामध्ये तुम्हाला हे शेंगदाणे घालून हाताने कुटावे लागणार आहेत. यामध्ये 5-7 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, त्या देखील या शेंगदाण्यासोबतच कुटून घ्यायच्या आहेत. आता हा कूट मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असा ओबडधोबड हा कूट तयार झालेला आहे. पूर्ण एकदम असा बारीक केलेला नाही आहे. यामध्ये अतिशय थोडंसं मीठ घालायचं आहे, चवीपुरतंच. आणि यामध्ये आता तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. या ठिकाणी मी अंबारी लाल तिखट वापरते आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात. आता हे तुम्ही म्हणाल अतिशय कोरडं दिसते, तर आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे आपण यामध्ये हे सगळं कंबाईन होण्यासाठी थोडंसं तेल घालणार आहोत. तेल घातल्यानंतर याचा कलर देखील थोडासा चेंज होईल, तुम्ही बघू शकाल. आता मी या ठिकाणी थोडंसं तेल घातलेलं आहे, 1.5 ते 2 चमचे तेल घालायचे आणि आता आपण हे हाताने मिक्स करणार आहोत. जसजसं आपण हे मिक्स करू तसतसं याचा कलर चेंज होणार आहे. तेल खूप घालू नकात, कारण आपल्याला हे अर्धा दिवस तरी शेंगदाण्याची चटणी टिकावी, त्यासाठी आपण थोडंसं तेल घालणार आहोत, जेणेकरून याला एक थोडंसं बाइंडिंग मिळू शकेल. या हाताने जितकं तुम्ही मिक्स कराल तितकी छान ही शेंगदाण्याची चटणी होणार आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे. तर तुम्हाला वाटलंच की आणखी थोडीशी चटणी हवी तर तुम्ही पुन्हा एकदा यामध्ये लाल तिखट घालू शकता आणि हातानेच हे मिक्स करायचे. आणि त्यानंतर आपण हे बर्नीमध्ये भरून ठेवायचे आणि खाण्यासाठी तयार आहे अस्सल सोलापुरी स्टाईल शेंगदाण्याची चटणी. तर ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेली चटणी कशी झाली होती हे मला कमेंट करून नक्की सांगा. अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेजू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.